मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे छत्रपती संभाजीनगर येथे अधीक्षक अभियंता या पदाची भरती निघालेली आहे। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नंदूर माध्यमेश्वर कालवा क्रमांक 2 विभाग 2 मध्ये ही भरती निघालेली आहे। ही भरती आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता या पदाची ही भरती आहे आणि या भरतीसाठी GR जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातून निघालेला आहे। सो याच्यामध्ये एक पदसंख्या आहे आणि या पदसंख्यामध्ये तुम्ही बघू शकता की जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक जी आहे ती कंत्राटी पद्धतीने करायची आहे, ती 1 वर्षासाठी करायची आहे आणि त्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचारी यांना सिंचन आणि बांधकाम तसेच अनुषंगिक म्हणजे विविक्षित प्रकल्पाशी संबंधित सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आणि प्रकल्प अहवाल सादर करणे तसेच निविदा शर्ती, आर्थिक तरतुदी, भूसंपादन, पुनर्वसन इत्यादी विविध प्रकारच्या कामांमध्ये त्यांना पुरेसं ज्ञान पाहिजे, अनुभव पाहिजे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सेवेचा अनुभव देखील त्यांना असणं आवश्यक आहे। आणि जे कोणी उमेदवार इच्छुक असतील तर त्या इच्छुक उमेदवारांनी काय करायचं आहे, विहित एक नमुना सादर करायचा आहे। तो नमुनाचा फॉर्म जो आहे तो मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि शिवाय आपण इथे एक्सप्लेनही करणार आहे। सो तो फॉर्म तुम्ही संपूर्ण भरायचा आहे आणि त्यामध्ये पत्ता लिहायचा आहे नांदूर माध्यमेश्वर कालवा विभाग क्रमांक 2 वैजापूर मुख्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे हा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला 19/12/2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने तुम्हाला पाठवायचा आहे आणि त्या अर्जाच्या पाकिटावरती तुम्हाला स्पष्ट वरती असा उल्लेख करायचा आहे, स्केच पेनने लिहायचा आहे काय, सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कंत्राटी पद्धतीवरती नेमणूक करण्यासंदर्भामध्ये असं तुम्हाला त्याच्यावरती स्पष्ट मेन्शन करायचं आहे। आणि मग ह्या ज्या मुलाखती त्यांच्या होणार आहेत त्या नेमणुका ज्या त्या मुलाखती घेऊन त्यांच्या नेमणुका होणार आहेत। सो ह्याच्यामध्ये जे पद आहे ते पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 2 शाखा अभियंता आणि कनिष्ठ अभियंता हे पद आहे आणि या पदासाठी जो कामाचा तपशील आहे तो तपशील जो आहे तो सहाय्यक विविक्षित प्रकल्पाशी संबंधित सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन आणि प्रकल्प अहवाल सादर करणे, निविदा शर्ती, आर्थिक तरतुदी, भूसंपादन आणि पुनर्वसन इत्यादी गोष्टींच्या विविक्षित त्यांचं कामकाज त्यांना करता आलं पाहिजे आणि यासाठी श्रेणी 2ची ही पोस्ट आहे म्हणजे ब संवर्गातील ही पोस्ट आहे। सो या पोस्टमध्ये तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर अधिक माहिती याच्या संदर्भात पाहिजे असेल तर www.wrd.maharashtra.gov.in याच्या मुख्य पृष्ठावरती ही जलसेवा या वेबसाईटवरती ती अवेलेबल आहे। सो या निवडणुकी संदर्भामध्ये अटी आहेत, त्या अटी कोणत्या आहेत, अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा विविक्षित कामासाठी लागणारा विशेष अर्हता किंवा किमान 3 वर्षाचा अनुभव असणं त्यांना अत्यंत आवश्यक आहे। ही नेमणूक ही 1 वर्षासाठीच असणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असणार आहे, कंत्राटी पद्धतीने। सो त्याची नियुक्ती परमनंट करायची का नाही हा अधिकार जो आहे तो शासन घेईल, फायनल जो असेल तो डिसिजन त्यांना घ्यावा लागेल। दुसरी गोष्ट आहे सेवा करार पद्धतीने सेवानिवृत्त अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य शासन प्रशासन शासन क्रमांक संकीर्ण जो काय आहे तो, त्यानंतर मादाम कामा मार्ग हुतात्मा चौक मंत्रालय 400030 यामध्ये जो नियम दिलेला आहे त्या नियमानुसार त्यांना अटी आणि शर्ताच्या अधीन राहावं लागणार आहे। करार पद्धतीने ही निवडणूक असणार आहे आणि याच्यामध्ये 500 रुपयाच्या मुद्रांकाच्या प्रतिज्ञापत्रकावरती त्यांनी कशा प्रकारचा कोणताही सहकारी लाभ घेतलेला नसल्याचा नियमित सेवेचा त्यांना हा एक कॉन्ट्रॅक्ट करावा लागेल। त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर 65 वर्षापर्यंतच तो व्यक्ती कार्यरत असू शकेल। त्यानंतर अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्तीची शारीरिक मानसिक चाचणी असणं आवश्यक आहे। त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्याचे मूळ प्रमाणपत्र द्यावे लागेल की मेडिकल सर्टिफिकेट त्यांना द्यावे लागेल आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने असल्यामुळे ती हमीपत्र आणि शर्तीपद जे आहे ते अटी जर मान्य असतील तर त्यांना 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणं आवश्यक आहे। म्हणजे या प्रकारचे कोणत्या प्रकारची न्यायालयीन चौकशी नसावी, त्याच्यामध्ये कुठली कोर्ट कचेरी त्याच्याबाबत झालेली नसावी। नियुक्ती जी आहे ती करार पद्धतीवरती असते आणि करार संपला की त्याची निवृत्ती संपणार, त्यानंतर कोणती तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही आणि त्यावरती जी काही कर्मचाऱ्यावरती कामं सोपवलेली आहेत त्यामध्ये व्यत्यय निर्माण होईल अशी कोणतीही कामं त्यांनी दुसरी केलेली असली पाहिजेत। याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नियुक्त झालेल्या ह्याच्या प्रसंगी कुठल्याही प्रकारचा दौरा करावा लागल्यास त्याचं वेतनमान जे आहे त्याला प्रवास भत्ता दिला जाईल, दैनिक भत्ता दिला जाईल। मग अशा प्रकारे त्यांनी जी काही कागदपत्र आहेत ती सादर करणं आवश्यक आहे। माहितीच्या कामांबद्दल त्यांनी गोपनीयता पाळणे हे बंधनकारक असणार आहे आणि जिल्हा नियुक्त अधिकाऱ्याने त्याच्यावरती जे कोणतं काम सोपवलेलं आहे ते काम नियोजित वेळेमध्ये पूर्ण करण्याचे
जबाबदारी ही त्या अधिकाऱ्याची असणार आहे आणि ह्याच्यामध्ये शेवटच्या 5 वर्षात गोपनीयतेचा अहवाल जो आहे तो प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्यामध्ये कोणत्याही काळात नैसर्गिक अपघात किंवा आजार झाल्यास शासन त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा उपचार करणार नाही, कारण हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे. आणि कुटुंब निवृत्ती वेतनचे आहे मंजुरीचे लेखपालाचे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये 15 दिवसाच्या आत कामावरती रुजू होणे अत्यंत आवश्यक आहे. जर नाही रुजू झाला तर त्याची नियुक्ती ऑटोमॅटिक संपुष्टात येणार आहे. आणि मुलाखत, जी कोणी मुलाखत पात्र होईल त्यांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल किंवा फोन करण्यात येईल की तुम्ही हे पात्र झालेला आहात, आणि मग ह्या संदर्भामध्ये त्यांना 15 दिवसाच्या आत तिथं जॉईन होणं आवश्यक आहे. नंतर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हे सगळं करण्यात येणार आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारे वित्तीय अधिकार ते कर्मचाऱ्यास शासकीय अधिकार पगार वगैरे कोणत्या प्रकारचे असणार नाहीत. मग ह्या सगळ्या अटींचं जो कोणी पूर्ण पालन करेल त्यांनाच फक्त ह्या पोस्टसाठी ग्राह्य धरलं जाईल. आता तुम्ही लक्षात घ्या, याच्यामध्ये जो विहित नमुन्याचा जो अर्ज आहे तो अर्ज मी तुमच्यासमोर सादर करतो. या अर्जामध्ये लेटेस्ट तुमचा जो काही फोटो आहे तो फोटो इकडच्या बाजूला चिटकवायचा आहे आणि तुमच्या पदाचं नाव इथं मेन्शन करायचं आहे. तुमचं अर्जदाराचं नाव, तुमचं नाव, इथं तुमचा पत्ता, इथं तुमचा दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, सध्याचा पत्ता जो आहे कोण आहे, तुमचं जन्मदिनांक, राष्ट्रीयत्व भारतीय, प्रवर्ग कोणत्या प्रवर्गातला आहे, लिंग तुमचं कोणतं आहे, तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात, शैक्षणिक माहिती सगळी लिहायची आहे. त्यानंतर 10वी 12वी, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कुठं केलं काय, त्याच्यानंतर फर्दर ग्रॅज्युएशन, या सगळ्या गोष्टी कुठल्या युनिव्हर्सिटीत केल्या, कुठल्या कॉलेजमध्ये केल्या, तुम्हाला किती पर्सेंटेज मार्क मिळाले, ह्या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव, यावरती तुम्ही कुठल्या कामात अनुभव केलेला आहे, सो त्याचा तुम्हाला डेझिग्नेशन कोणतं होतं, हुद्दा कोणता होता आणि त्या कार्यालयाचं नाव काय आहे, किती वर्ष किती महिने तुम्ही काम केलं, आणि जो कामाचा अनुभव आहे तो विस्तारित स्वरूपात तुम्हाला तिथं मांडायचा आहे. मग सेवानिवृत्तीचा दिनांक, कधी तुम्ही रिटायर झाला, मग या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला ह्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. सदस्य कुठं काम करताय ते सुद्धा तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आणि हे लिहिल्यानंतर तुम्ही हे सगळं प्रॉपरली सत्य तुम्हाला खाली लिहिलं आहे की मी सत्य प्रतिज्ञेवरती कथन करतो की ही सगळी माहिती जी आहे ती अचूक आहे, सत्य आहे, यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती चुकीची आढळली, म्हणजे आहे एक तुमचं सेल्फ अटेस्टेड आहे, तुमचं स्वयंप्रतिज्ञापत्र आहे की ही सगळी माहिती खरी आहे. आणि यासाठी तुम्ही ठिकाण आणि दिनांक लिहून तुमचं अर्जदाराचं नाव आणि सही इथं लिहिल्याच्यानंतर हे सगळं तुम्हाला पोस्टात पॅक करायचं आहे आणि एक लिफाफ्यामध्ये लिहून वरती तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये पाठवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रोजगार कट्टा हे चॅनल जे आहे यूट्यूबचं ते नोकरीविषयक मार्गदर्शन करणारं चॅनल आहे आणि नोकरीविषयक ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या रोजगार कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण इंस्टाग्रामवरती आहोत, ट्विटरवरती आहोत, टेलिग्रामवरती आहोत, व्हॉट्सअपचा पण आपला ग्रुप आहे, डेली हंटवरती पण आपण आहोत. आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नोकरीच्या जास्तीत जास्त माहिती देण्याची जबाबदारी आपली राहील. त्यामुळे ऑल द बेस्ट या पदासाठी. थँक्यू.